बाबा काय सांगणार, आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आपण? आज आमचे सहकारी शिरीजींनी यांच्या काही कार्यक्रमाकरता कृतज्ञता सोहळ्याकरता बोलवलेला आहे. त्याकरता आज आम्ही जळगाव जिल्ह्याला विशेषतः रावेरला निघालो आहोत. बऱ्याच दिवसांनी मी जळगावला आलेलो आहे. यामध्ये दुसरा काही उद्देश नाही, फक्त शिरीजी चौधरी यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. जुन्या सहकाऱ्यांना भेटायची संधी मिळणार आहे. सर, मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय अद्यापही झालेला नाही आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी असं थेट पुन्हा आता मनोज जरांगेंनी आव्हान दिलं आहे सरकारला. पण याबद्दल शासनाने उद्या एक सर्वपक्षीय बैठक ठेवलेली आहे. त्या बैठकीला काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाळासाहेब थोरात, नाना पटोले वडट्टीवार वगैरे जातील. सरकारची भूमिका काय ते आम्हाला कळेल, त्यानंतर तिथं ते रिॲक्शन देतील. त्या मीटिंगच्या आधी काही बोलणं उचित ठरणार नाही. शिवसेना राष्ट्रवादी संदर्भातला जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टामध्ये, तो 15 जुलै 16 आणि 19 तारखेला ज्या सुनावण्या होणार आहेत त्यात होण्याची शक्यता आहे. काय वाटतं सर तुम्हाला? बघा, आमची प्रामाणिक इच्छा आहे की सुनावण्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत आणि त्या दोन्ही पक्षांना न्याय मिळाला पाहिजे. जे पूर्वी निर्णय झाला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे, तो चुकीचा आहे, तो अन्यायकारक आहे. आणि आता या नवीन सुनावणीतून दोन्ही पक्षांना, उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. मंत्री अनिल पाटलांनी म्हटलंय काल की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसला फसवणार असल्यामुळेच काँग्रेस स्वबळावर 288 जागा लढण्याची तयारी करत आहे असं मंत्री अनिल पाटील. बिलकुल खरं नाही आहे. आणि आमच्या आपसामध्ये काही भांडणं लावायचा प्रयत्न कोणी करू नये. आम्ही ताकदीनं तिन्ही पक्ष आणि आमचे सर्व लहान सहकारी पक्ष, नॉन पॉलिटिकल संघटनांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक ताकदीने लढणार आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर हे अन्यायकारी भ्रष्ट सरकार लवकरात लवकर घालवलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मोठा भाऊ होता, जागा जास्त मागण्याचा अधिकार आम्हाला नितीन राऊत म्हणतात. नाही, असं नाही. मोठा भाऊ छोटा भाऊ, मी मगाशी सुरुवातीला म्हटलेलं आहे, आमचा एकच निकष असणार आहे, निवडून येण्याची शक्यता. आणि त्यामध्ये आम्हाला जर सरकारचा पराभव करायचा असेल, आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जरी आपला चांगला विजय झाला असला तरी त्या विजयानं कोणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुरळून जाऊ नये. ताकदीनं पुन्हा आपल्याला जनतेसमोर जावं लागेल. महाराष्ट्र राज्याचे विषय वेगळे आहेत, केंद्र सरकारच्या निवडणुकीचे विषय वेगळे होते. म्हणून आम्ही सर्व ताकदीनं लढणार आहोत. आणि यावेळेला लहान पक्षांना देखील आम्ही सामावून घेणार आहोत, त्यांना देखील काही जागा दिल्या जातील. पण अजूनही जागा वाटपाची पहिली बैठक झालेली नाही, त्यामुळे अटकली आत्ता कुठे करू नये. सर, महाविकास आघाडीमधून जर एकत्र लढणार आहात तर मग काँग्रेसने पूर्ण 288 मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज का मागवले? नाही, असं नाही. बघा, आम्हाला प्रत्येक मतदारसंघातून आमची ताकद वाढवल्याशिवाय जो उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्याला आम्ही मदत कशी करणार? आम्हाला महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत. अर्थात जागा वाटपामध्ये चर्चा होईल, नक्कीच होईल. आपापला आग्रहपूर्ण मत लोक मागतील. पण आम्ही ज्याप्रमाणे लोकसभेला लढलो त्याचप्रमाणे तिन्ही पक्षाने सहकारी पक्ष ताकदीनं आम्ही लढणार आहोत.